अरे तुला वाटतंय खरं चित्तला जा म्हटली म्हणून उद्या तिला सोडून जाताना उमरा ओलांडताना जर ती नाही म्हणली तर शीतले बाकी काय बी करायला सांग मला, फक्त आर्मी सोडायचं कधीच सांगू नको. तेवढं नाही होणार माझ्याच्यानं. आहो आहो काय जेवाय वाढू का? नको, भूक नाही मला. जरासं खाऊन घेतलं असतं तर. नको. आहो शीतले आपला इथे गेलाच नाही असं वाटतं ग. असं वाटतं की उद्या सकाळी माळा पाहायला जाईन ना, तेव्हा तिकडे उभा असेल आणि मला म्हणाल आजा चल रेस लावायची का. आहो शांत व्हा आधी, एकदम शांत व्हा. आता अजिबात काय बोलू नका, शांत पडून राहा. अगं पहाटेचे 3 वाजलेत, एवढ्या लवकर कशाला उठलीस? काय नाही, असंच. काय झालं? हो रातभर जागीच आहे मी, डोळ्याला डोळा लागत नाही. काय झालं? विक्रमचं बघितल्यापासून डोक्यात नुसती कालवा कालव चाललीये बघा. अगं जे झालं ते ना तू टाळू शकत ना मी. नियतीनं जसं ठरवलं असेल तसंच होणार. अहो पण काही गोष्टी नियतीऐवजी आपल्या हातात असतील तर. म्हणजे अहो तुम्हाला कळत कसं नाही, 2 दिवसात आता अजिंक्य जाणार. उगाच काय बाय मनात आणू नकच. असं म्हणून कुठं काय होतंय वय. 2 दिवसापासून माझ्या तर उरात धडकीच भरली बघा. त्या पिक्याच्या आईकडे बघितलं की त्या जागी मला आपली शितलीच दिसायला लागते. असला अभद्र मनात विचार आणू नकोस. अहो मी काय तर मुद्दाम करते वय, पण कालपासून बघितलं ना पिक्याच्या आईची अवस्था कशी झाली ती. होय, तिच्यावर जी वेळ आली ती कुणावर पण आणू नकोस रे बाबा. असं साकडे घातलंय मी त्या पांडुरंगाला. तुम्ही
माझं ऐका. अजिंक्यनं तिकडे जाण्यापासून थांबवलं तर? पण असं कसं सांगायचं? ते मला काय बी माहित नाही. काय पण करा, पण त्यांना जाऊ देऊ नका. बर, बघू. बघू बिगू काय नाही. आपल्या पोरीच्या बाबतीत असं काय घडलं तर या नुसत्या कल्पनेनंच मला कापरं भरतय. ते काय नाही, त्यांना म्हणावं दुसरं काय बी करा. अख्खं आयुष्य पडलंय हो आपल्या शीतलचं. बर, बोलतो मी अजिंक्यजी. तू झोप आता, झोप. देवा पांडुरंगा, तुझ्या मर्जी पुढं आमचं कुणाचं काय चालणार बाबा. आमचं भोग आम्हालाच फेडायला पाहिजे. फक्त सोसल असं दुःख वाट्याला घाल, एवढंच मागणं आहे बघ. जीजे, काय ग? काय झालं? काय नाही रे, आज आपल्या तायडीची आठवण लई येते मला. जीजे, मला कळते तुझ्या मनात काय चाललंय ती. मला आजाची काळजी लई वाटते बघ. जीजे, आजाला पण लहानाचा मोठा केला, त्याला सांभाळलं. आता त्याचं पुढे काय होणार ह्योच दुसऱ्यासारखा विचारते माझ्या बघ. अगं मग त्यात रडायचं काय? हा, आता समजा चांगलं आहे का नाही? आजा बी मार्गाला लागलाय, सोन्यासारखी बायको आहे, संसार आहे, अजून काय पाहिजे? अरे म्हणूनच काळजी वाटत्या. जीजी, काय बोलती काहीच कळना बघ मला. अरे समाधान्या, 2 दिवस झाले माझ्या डोळ्याची झोप उडाली बघ. जीजे, विक्रमच्या जाण्यानं समद्यांच तसं झालंय बघ. पण जीजे, तू काळजी करू नकोस. अरे पिकेच्या तोंडाकडे बघितलं तर पोटात बडबड येते माझ्या. कसं व्हायचं रे त्या पोरीचं? अगं समजा गाव आहे त्यांच्या पाठीमाग, हा, आपण आहेच की. अरे तरी पण तरणा ताटा योग गमावलाच का नाही तिनं? जीजे, जे झालं ते झालं, त्याच्या रोगात आपण कशाला जास्त. म्हणूनच मन घाबरते माझं. समाधानी ऐक माझं, आपण लोक आजाला पाठवायला. अगं पण बिन काय नाही, मी सांगते त्याला. माझं ऐकल तो बघ, ऐकल. आता लगेच बोलू नकोस त्याच्याशी असलं काय. अरे लगेच म्हणजे आता 2 दिवसांनी तिथे जायची वेळ आली की. पण जीजे, अगं त्यानं ट्रेनिंग पूर्ण केलंय, हा, असं निम्म्यातनं माघारी वळणं मला नाही पटत. अरे आपल्याला त्याच्याशिवाय दुसरं कोण आहे रे? आणि वर जाऊन मी ताईडीला काय जबाब देऊ? नको नको, आपण त्याला नाही पाठवायचं. नाही नाही अगं, तो नाही ऐकायचा. ऐकतोय, काय झालं नाही ऐकायला? आपण त्याच्याशी बोलू, त्याला समोर बसवून त्याला समजावून सांगू. त्याला म्हणायचं, तुला बाबा काय करायचं असेल ते इथंच ह्याच गावात कर. जी काय मिळेल ती मीठ भाकरी आपण सुखान बसून खाऊ इथं. अगं जीजे, ऐक तरी तू. काय नाही जिजे बिजे, आधीच्या घरावर एका मागणं एक नाही ती संकट येतात. आता कुठं पोराचं लगीन झालंय, त्यांच्या आईचं असं. उद्या काय कमी जास्त झालं तर काय करू बाबा मी? नको 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 नको, नाही पाठवायचं आपल्याला. आर्मी बिर्मी काही नको ते. ऐक तरी तू. जीजे, आपण आता चांदवडी या गावामध्ये आहोत. विक्रम राऊत यांच्याविषयी आपण आता जाणून घेणार आहोत. त्यांचे लहानपणीचे मित्र आणि उज्ज्वल बँकेचे संचालक हर्षवर्धनजी देशमुख उर्फ भैयासाहेब यांच्याकडून. भैयासाहेब, काय भावना आहेत, काय सांगाल? विक्याबद्दल काय बोलू, किती बोलू आणि कसं बोलू असं आमचं झालंय. विक्या आमचा लहानपणापासूनचा अगदी जवळचा मित्र होता. आईला अर्धाच इंटरव्ह्यू ठेवला बघ त्यानं. भैया, तुम्ही झकास बोललाय बरं का. अरे काय झकास, ते विकेसन माझं रिलेशनशिप जरा स्ट्रॉंग करायला पाहिजे होतं मी.
म्हणजे जर अजून इमोशनल वाटलं असतं. चुकलंच माझं. अहो नाही भैया, अख्खं गाव नाव काढतंय तुमचं. कसलो भारी भैया बोलतात म्हणतात सगळे. हा खरं. मग भैया जो आज गेला असता ना तर अजून खरं इमोशन बाहेर आले असते बघ माझ्या. अहो वेट भैया वेट, 2 दिवसात ते बी जाईल. मग काय हे मेन महत्वाचा मुद्दा इथं गावातल्या लोकांनी बघून उपयोग नाही. पक्षीश्रेष्ठींनी पण बघितला पाहिजे, त्यांचा फोन आला पाहिजे. डोंट वरी भैया, हा व्हिडिओ सगळीकडे मोबाईलवर व्हायरल केलाय मी. आणि 4 पोरं बसवल्यात वायफाय लावून. खरं. हा, आणि त्यांना जरी टीव्हीवर बघायला वेळ मिळाला नाही ना, मोबाईलवर बघणार हे फिक्स. आणि फोन नाही आला तर भैया मी एक आयडिया देऊ क्या? क्वालिटी आहे का? एकदम जबरात क्वालिटी आहे बघा. जम्या आयडिया जर क्वालिटी नसल उजव्या हाताला बसलाय बर का. अहो नाही भैया, क्वालिटीच आहे. भैया त्यांचा फोन आला नाही ना, आपणच त्यांना फोन करायचा. शहीद विक्रम राऊत यांच्या घरी भेट देण्यासाठी बोलूया. हा वाघ आहे तू माझा वाघ. देवा थँक्यू, अशी 2 अनमोल माणसं माझ्या आयुष्यात पाठवण्यासाठी. मेरे 2 अनमोल रतन. पण यावर नुसते 2 दिवस चर्चा चालून उपयोग नाही. विके गेल्यानं आपल्याला लई मोठा मुद्दा मिळालाय. तो आपण आपल्या कामासाठी पुरवून आणि योग्य पद्धतीनं वापरला पाहिजे. जेडे, ए जेडे, जेडे, अगं काय भैरीस का काय? काय ग मम्मी, पेपर वाचते ना मी. आली मोठी पेपर वाचणार. चल जरा मला किचन मध्ये मदत करू लाग. एवढं वाचून झालं की येते. काय पोरगी तर आहे, एका कामाला हात लावायला मागत नाही. खायला कारण भुईला भार. नुसतं पेपर वाचून लय मोठं दिवा लावणार आहेस माहिती. इथं काय बातमी आली ना पेपरात ती वाच, मग तुझ्या डोळ्यामोरचं बी दिवं पेटतील. अशी काय बातमी आली? ऐक, शहीद विक्रम राऊत यांना सरकारकडून 25 लाखांची मदत जाहीर. केंद्र सरकारकडून अधिक मदत मिळवून देण्याचे मंत्र्यांचे आश्वासन. अगं बाई, एवढं 25 लाख? 35 लाख केंद्र सरकारचे मिळून, आणि वरनं जमीन आणि पेट्रोल पंप बी देणारे असं मान्य केलंय. एवढं बरंच आहे की म्हणायचं. म्हातारीच्या तर आयुष्यभराची सोयच झाली. तिला कशाला लागतं तेवढं? होय, पण मी काय म्हणते, आता सरकारने त्या म्हातारीची सोय केली ना, मग जरा या महाराणीला पण म्हणावं आपल्या घराकडे बी लक्ष द्या. काम आमच्या बोकांडी मारून बोंबलत हिंडायला पाहिजे नुसतं. सगळं गाव म्हणतंय किती करती, ना नात्याची ना गोत्याची, पण म्हातारीची पोटच्या लिकिवानी काळजी घेती. बघू की एवढं पैसे मिळणार आहेत त्यातलं काय देती काय माहित बाई, पण मावशी मावशी म्हणून घेईन. पण होय, मग म्हणाव तिकडच जाऊन राहा, नाहीतरी नुसती झोपायपुरतीच येते. असं सहजासहजी घर सोडणाऱ्यातली बाई ती. असू दे, मी बी मस्त पुष्पा भैटे आहे. काय आला का? झाली का तिकडची कामं? नाही म्हणजे नाही. मग काय आता आम्हाला बोलवायला आली का काय? आम्ही आपल्या पण घरातली कामं आहेत, आपलं बी घरदार आहे, कामं असतात. कामं करायची मग जायचं लोकांची सेवा करायला. आम्ही काय नाही म्हणतोय. ही पेपरातली बातमी वाचली का विक्रमची? कसली बातमी? नाही, सरकारनं त्याला इनाम म्हणून जमीन आणि पैसे द्यायचं मान्य केलंय. बरंय, मावशीची पुढची सोय झाली. पण गेलेला माणूस थोडी ना परत येते. एकदा माणूस गेला की गेला, मग काय बी करता येत नाही. मला तर बाई धस्सच झालं विक्रमचं ऐकून. म्हणलं आता अजिंक्य बी जाणार आणि काय त्यांना काय बी होणार नाही. मी बी तशीच प्रार्थना करते देवाकडं, त्यांच्यासाठी नवस बी बोलणार आहे. तसंही माझ्या हातात काहीच नाही.
म्हणजे मी तर त्यांना जाऊच दिलं नसतं. उद्या काय होईल कशाचा काय भरोसा. मी मस्त मनधरणी केली असते त्यांची, पण मला पक्क माहितीये ते काय माझं ऐकणार नाहीत म्हणून. अहो आता फौजी म्हणले होते अगं पोवायला किती बी चांगलं येत असलं म्हणून खवळते समुद्रात उडी नाही ना घेत कोण. त्या विक्रमचा फोटो बघितला की बाई आजकाल मला. तुम्ही असं काही विचार करू नका. त्यांनी देश सेवेची शपथ घेतलीये. तसंच तुझी बी आयुष्यभर साथ द्यायची शपथ घेतलीच ना लग्नात. मी आपलं काळजी पोटी बोलतीये. काही झालं तरी काळजी वाटतेच ना आपल्या माणसांची. मला तर विक्रमच्या आईकडे बघवतच नाही बघ. आता मस्त मदत येईल, पैसे येतील, पण काय फायदा त्या जमीन आणि पैशाचा. बिचारी आयुष्यभरासाठी एकटीच पडली ना. कसं होणार आहे कुणाच ठाऊक आता पुढं. माझ्या जीवाला तर लई दागदुख लागून राहिली. असं वाटतं की जाऊन थांबवावं त्यांना, पण ते माझं नाही ऐकणार. तसंही माझा हक्कच काय त्यांच्यावर. पण शीतल, मी तुझ्या जागेवर असते ना तर मी त्यांना जाऊच दिलं नसतं. पण मी भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभी राहणार हा असा निर्णय घेतलाय. कुठला बी निर्णय घेताना खूप विचार करून घ्यायला लागतो शीतल. मला सांग, त्यांच्या माघारी तुझ्या पाठीशी भक्कम उभं राहणार कोण नको का? पहिल्यांदा बोलायला आपल्याला लय छान वाटतं. आता माझंच घे, काय अवस्था आहे ग माझी. माझं लग्न झालं तेव्हा माझ्या नशिबाला हे असंच नाही असं कुणाला वाटलं होतं का? सगळ्या गोष्टी आपण ठरवू, आपण म्हणू असं नाही होत शीतल. अहो पण चांगला विचार करा की तुम्ही. मी चांगलाच विचार करते ग, तसं होत नाही ना. माझा संसार सुखाचा व्हावा म्हणूनच मी प्रयत्न करत होते. माझा नाही, पण किंमत तुमचा तरी संसार सुखाचा व्हावा असंच मला वाटतं. तुमच्यासाठी जीव तुटतो ग माझा. अजिंक्य मित्र आहेत माझे, लहानपणापासूनची मैत्री आमची. त्यांच्या बाबतीत असं काही घडलं तर इथले माझ्यासारखं जीनं तुमच्या नशिबी आलेलं मला नाही ग बघवणार. तुम्ही मैत्रीण आहेस माझी, तुमच्यासाठी जीव तुटतो ग माझा. माझ्या गज्जीतेपणी मुडत्यासारखं जगणं कुणाला नको यायला. अहो तुम्ही असं काय बोलताय? आम्ही आहे की तुमच्यावर. ते बोलायला झालं ग, मस्त हे घर माझ्या नावावर, पण हेच घर मला खायला उठतं. आजूबाजूला मस्त सगळे लोक असतात, पण एकटं एकटं वाटतं मला. वर देखलं सगळ्यांशी बोलून चालून राहते मी, पण हक्काचं असं कोणीच नसतं ग बोलायला. लोक काय बोलतील त्या भीतीने ना कुठं जाता येतं ना काय करता येतं. नवऱ्याशिवाय नको नको होतं ग. ही असली जिंदगी जगण्यापेक्षा मरण आलेलं कधी पण बरं ग. झेडी जे काय म्हणते ते बरोबर आहे का चूक? माझा निर्णय चुकला तर नाही ना? थांबवावं काय ना? पण कालच तर जावा म्हणले. त्यांच्या माग भक्कमपणे उभं राहायचं असं ठरवलं. जेडी म्हणते तसं त्यांच्या माघारी माझ्या माग कोण उभं राहणार? नको नको शिकले, काय नाही होत त्यांना. पण ईशाची परीक्षा कशाला बघायची?